त्याचा होईल आणि संदीप दिवाने सध्या स्ट्राइक वरती. संदीप दिवानेचा हा शॉट मिड विकेट कडे धावतोय. उमेशचे प्रयत्न थोडे अपूर्ण पडले. चेंडू बाउंड्री पार होत असताना आलाय पहिला चौकार. हल्ला बोल करत 56 धावा चेस करणारी आजच्या रात्री सक्सेसफुल ही टीम आहे शिवम स्पोर्ट्स गेरसे. आणि इथे देखील संदीप दिवाणेची ही सुरुवात. अनुरागच्या विरोधात अपील जोरदार. हाऊस दॅट. बॅटर सेफ आहे संदीप दिवाने. स्वतःला मात्र स्थिर स्थावर करतोय. बॅटच्या टो एंडला कदाचित हा चेंडू किंवा बॅट ब्रश झाली असावी ग्राउंडला. आणि इथून मात्र बघू शकाल अनुराग एक चेंडू होता संदीप दिवानेचा जो सीमा पार क्लिअर झाला. त्यानंतर अनुरागचा पलटवार. टीट फॉर टॅट कसं करावं हे बडवळ बी प्लस संघाला देखील माहिती आहे. आणि शिवम स्पोर्ट्स गेरसेच्या संदीपला थांबवलंय. एका धावेचा कॉल आहे. नॉन स्ट्रायकर एंडला फेक. अनुरागच्या हातातून चेंडू निसटला. विकेट येता येता दुसऱ्या धावेसाठी निघालाय संदीप. तिथे देखील सेफ राहिला. 2 धावा मिळाल्या. 2 चान्स गमावल्या बडवल बी प्लसने. लेग बायच्या स्वरूपात 2 धावा टीमच्या खात्यात जातील. यस बॅटच्या साह्याने अंपायरने तिथून माफी देखील व्यक्त केली. आणि खरं तर ही फिल्डिंग बडवल बी प्लस संघाला थोडी महाग ठरू शकते. संदीप दिवाने सारखी विकेट हातात आली असती. अनुरागने मिस्टेक केली आणि त्यानंतर देखील एक धाव ओव्हरथ्रोची आली. 2 धावांनी स्कोर पुढे सरकला. 7 धावा 3 बॉलमध्ये. जिथे रिक्वायर्ड रन 9 धावा संख्येच आहे. 9 पेक्षा कमी धावा बॉलरला खर्च करायचे तिथे अनुरागने 3 बॉलमध्ये दिला धावा 7. संदीप दिवाने पुन्हा स्ट्राइक वरती येऊन पोहोचलाय. फटका भारी आहे. घुटना टेक तमाशा देख. शॉट ऑफ द ओव्हर संदीप दिवानेचा बेहतरीन षटकार. विकेट जर कमावली तर संघाला इथून मात्र एक सुटकेचा निश्वास असेल. कारण संदीप दिवाने या संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. आणि त्याच्याच बॅटमधून पुन्हा एकदा चेंडू चाललाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. आणखीन एक खणखणीत असा चौकार. मी युद्ध जिंकण्यासाठी डावपेच आखावे लागतात आणि तसे डावपेच आता बडवल बी प्लसला आखावे लागतील. आणि इथून अनुरागचा हा चेंडू पहिल्या ओव्हरचा खेळ इथून कंप्लीट होत असताना धावा झाल्या 17. येणारे चेंडू आहेत 18. जिंकण्यासाठी धावा पाहिजे टोटल 19. 18 बॉल 19 धावांची आवश्यकता. जानुमन ढवळेपाडा आणि त्यांच्या विरोधात एसबीसीसी उमरोली. एसबीसीसी उमरोलीने टॉस इथे जिंकलाय. कर्णधार चेतन आपला डिसिजन. चेतन यांनी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग असेल नेक्स्ट मॅच मध्ये जानुमन ढवळेपाडा या संघाची. दोन्ही संघ रेडी राहा. आजच्या रात्रीतील फक्त 2 सामने आता बाकी आहेत. 3:30 वाजलेत. 2 सामन्यांचा खेळ फक्त बाकी आहे. 18 बॉल आणि गरज येते 19 या धावसंख्येची टीम शिवम स्पोर्ट गेरसेला. नवीन गोलंदाज पंकज मस्कर. राकेश पाटील या संघाचा एव्हरग्रीन प्लेयर आहे. जरी 6 चेंडूमध्ये 6 धावा जरी त्याच्यासाठी राहिल्या तरी तो संघाला विजय मिळवून देऊ शकतो हा विश्वास आहे. पण उर्वरित गोलंदाजांनी जर तसा खेळ केला नाही तर कदाचित राकेश पाटील पर्यंत हा सामना दूर राहू शकतो. कारण गेरसे संघाचा
संदीप दिवाने सध्या वन साइड बॅटिंग त्याने केली. 16 धावा. ती रनआउट जर अनुरागने सोडली नसती तर संदीप दिवाने आता खेळाडू कक्षामध्ये असता. गोलंदाज तयार पंकज. समोर समोर ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन मधून खेळाडू आलाय. अलॉंग दी कार्पेट चेंडू होता. जमिनी समांतर चेंडूला उचललं फेकलं. एक सिंगल आले. आता 17 बॉल 18 ची गरज आहे. 17 बॉल 18 धावा. विकेट पाहिजे टीम बडवल बी प्लस ला, कारण 1-2 विकेट जर आल्या तर मॅच मध्ये शिवम स्पोर्ट गेरसे आज त्या संघाचा एक टॉप क्लास ऑलराऊंडर नाहीये नरेंद्र दिवाने, त्यामुळे एक खेळाडूची कमतरता भरपूर काही उणीव जाणवेल. पण त्यासाठी समोरून अटॅकही तेवढा पॉवरफुल पाहिजे बडवल बी प्लस संघाचा. स्कूप केलाय. मागे उडवलाय. लॉंग स्टॉपला संदीप दिवानेचा आलाय चौकार. हा खेळाडू वन साइड मॅच आपल्या बाजून झुकवतोय. अनिकेत हजारे यांच्याकडून जर पंकजने विकेट हॅट्रिक कमावली 7,004 रुपयाचं कॅश प्राइज. अनिकेत हजारे यांच्या गाडीचा क्रमांक 7,004. पंकज मस्करच्या विकेट हॅट्रिक साठी ते कॅश प्राइज आहे. आणि सध्या विजयामध्ये अडथळाय बडवल बी प्लस संघासाठी तो गेरसे संघाचा संदीप दिवाने. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, पहिल्या सामन्याचा सामनावीर, त्याला दिलेलं जीवनदान, सोडलेली रनआउटची विकेट, आता बरसतोय गोलंदाजांवरती संदीप दिवाने. रिव्हर्स शॉट, गॅप शोधण्याचा प्रयत्न होता. फिल्डिंग चांगली झाली त्या ठिकाणी. फक्त सिंगल मिळेल. स्कोर सिंगलने वाढलाय. 36चा टार्गेट इथून चेस करतोय संघ आणि धावा संख्या स्कोर कार्ड वरती आहे ती मात्र 23. अजूनही 15 चेंडू आहेत. जिंकण्यासाठी गरज आहे ती 13 धावांची. आता चेंडू जास्त राहिलेत, धावा कमी राहिल्यात. अशा परिस्थितीमधून सामना जिंकायचा कसा, डावपेच कशा आखायचे, स्ट्रॅटेजी कशी बनवायची, राकेश पाटीलने चर्चा केली आहे. कारण यानंतर थोडा गेम प्लॅन चेंज करावा लागेल. प्लॅन ए जर अनसक्सेसफुल होत असेल तर प्लॅन बी कडे जावं लागेल. आणि गोलंदाज पंकज मस्कर संघाचा संघनायक. चांगला बॉल, डॉट बॉल पाहिजे, गरज आहे, नितांत आवश्यकता आहे या मोमेंटला बडवल बी प्लस संघाला डॉट बॉलची. विजय गोमारे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ सध्या आंथरडवर्डीच्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी पॅक केलेला शिवम स्पोर्ट गेरसे संघाच्या विरोधात चांगली दमदार फाईट देतो. आणि संघनायकाची ही बॉलिंग. हवेत चेंडू, कॅच आउट, फलंदाज बाद. पहिला झटका आलाय गेरसे संघाचा. वासुदेव दिवाने इथून बाद.